परभणी तालुक्यातील शिरशी बुद्रुक येथे पुराच्या पाण्यात 250 मेंढ्या आणि एक मेंढपाळ वाहून गेला, तर 2 मेंढपाळांना रात्रभर झाडावर रात्र काढावी लागली आहे। मेंढपाळ वैजनाथ रामा खरबे आणि भारत वैद्य यांची मुलं ओंकार आणि आदिनाथ ही सायंकाळी मेंढ्या घेऊन घरी परतत होते, मात्र गावाजवळील ओढ्याला मोठा पूर आला होता। मागे आणि पुढे पाणीच पाणी झाल्याने त्यांना कोठेच जाता येत नव्हते। पुराचे पाणी वाढत असल्याने तेही झाडावर जाऊन बसले। रात्री 12च्या सुमारास पाणी वाढल्याने मेंढ्या वाहून जात असल्याचे बघून वैजनाथ खरबे झाडावरून मेंढ्या वाचवण्यासाठी पाण्यात उतरले, पण मेंढ्यांसह खरबेही पुरात वाहून गेले। पुढे झाडाचा आधार घेतल्याने ते बचावले आहेत। नदीला पूर आला, आम्ही घरी जायचं बघितलं जीव वाचवण्यासाठी। झाडावर का? हो, झाडावर लिंबाच्या झाडावर गेलात, तिथे थांबलात आम्ही। मेंढ्या गेल्या, आधी 3 पिल्ले गेले, मागून सगळ्याच मेंढ्या गेल्या। तुझ्या मेंढ्या किती होत्या? मग मेंढ्या 70 टोटल किती होत्या? 70 टोटल सगळ्या तुझ्या जे कारखान्याच्या वर काय असेल तेवढ्या मेंढ्या किती होत्या? 250च्या वर होत्या। 250 त्याच्यामध्ये किती उरल्यात मेंढ्या आता? आता 40 आणि मेंढ्या होऊन गेल्या त्यावेळेस तू कुठं होता? इथं पावसामध्ये थांबलं होतं, कुठं गेलो? पावसामध्ये होतं इथे झाड। पण 250 मेंढ्यांपैकी केवळ 40 मेंढ्या जिवंत सापडल्या आहेत, तर 70 मृत मेंढ्या सापडल्या असून 140 मेंढ्या अद्याप देखील बेपत्ता आहेत। या घटनेमुळे मेंढपाळाचे लाखोचे नुकसान झाले आहे।